आणि आता एक विशेष बातमी बघूया। गेल्या 45 दिवसांपासून सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याची बुधवारी सांगता झाली। यंदाच्या कुंभमेळ्याने आजवरचे सगळे विक्रम मागे टाकलेले आहेत। देशातील 66 कोटीपेक्षा अधिक भाविकांनी या कुंभमेळ्यामध्ये गंगा स्नान केल्याचा अंदाज आहे। बघूया। नागा साधूंच्या स्नानानं महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली। आणि मग एक एक करत विविध आखाड्यांनी प्रथेनुसार अमृत स्नान केलं। उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये गेल्या 1.5 महिन्यांपासून जणू एक शहरच वसलं होतं। या काळात इथे दिवस रात्र असं काहीच भेद नव्हता, कारण दिवस रात्र दिवसाचे 24 तास दररोज लाखो भाविक कुंभमेळ्यात गंगा स्नानासाठी येत होते। रात्रीच्या वेळेला लक्ष दिव्यांच्या प्रकाशात हा परिसर उजळून गेलेला। एकशे 44 वर्षानंतर हा महाकुंभाचा योग जुळून आल्यामुळे त्याला वेगळंच धार्मिक महत्त्वही प्राप्त झालेलं। केवळ देशातून नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातनं भाविकांनी इथे हजेरी लावली। राजकीय नेत्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकानं गंगा स्नान केलं। तसंच जगभरातील काही बड्या हस्तींनी सुद्धा गंगा स्नानाचा योग साधला। याशिवाय भूतानचे राजे जिग्मे खेसर न्यामकाल वांगचुक यांनी सुद्धा कुंभाला हजेरी लावली। तर जवळपास 45 देशांच्या राजदूतांनी महाकुंभात सहभाग नोंदवला। विशेष म्हणजे नेपाळमधील 50 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी त्रिवेणी संगमात स्नान करत विक्रम नोंदवला। आयोजन होने से पहले 2 महीने पहले देखते आ रहे थे कि आयोजन होने वाला है। मीडिया के करीब आपके द्वारा देखते आ रहे थे कि कितने लोग ऐसा जुड़ रहे हैं, और उससे पहले बताया गया था 144 साल बाद ये सहयोग बनेगा। तो हम लोग क्यों नहीं 144 साल बाद सेवा का मौका भी पाया जाए। डुबकी तो मारना भविष्य की बात है, डुबकी तो मारना ही मारना है। भारत के अनेकों योगी प्रसन्न है। भारत अत्यंत अभिभूत है। यहाँ की शासन प्रशासन की व्यवस्थाएं निसंदेह अत्यंत प्रशंसनीय, स्तुत्य है, अनुकरणीय है। मैं भारतवासियों को बधाई देता हूँ। Oh, this is an amazing experience for sure, unforgettable for us. We came from far away from here, and we are very excited to show to our people, our country, this. यंदाच्या महाकुंभ मेळ्यातील 5 अमृत स्नानांपैकी मौनी अमावस्येच्या दिवशी भाविकांनी एक नवा विक्रम केला। मौनी अमावस्येला जवळपास 8 कोटी भाविकांनी पवित्र स्नान केलं। 30 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला 2 कोटींपेक्षा अधिक भाविकांनी स्नान केलं। तर वसंत पंचमीला 2 कोटी 57 लाख भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केल्याची माहिती आहे। गेल्या 45 दिवसात प्रयागराज परिसराला एका धार्मिक शहराचं रूप आलेलं। 13 जनवरी से प्रारंभ हुआ महाकुंभ प्रयागराज आज पूर्णाहुति को प्राप्त करेगा। लगभग 66 करोड़ श्रद्धालुजन मां गंगा, मां यमुना और मां सरस्वती की इस त्रिवेणी में पावन डुबकी लगा करके राष्ट्रीय एकात्मता का एक नया संदेश पूरे देशवासियों को दे रहे हैं। पण या महाकुंभाला चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे गालबोट लागला। त्यामध्ये 18 जणांचा बळी गेलाय। अशीच घटना दिल्ली रेल्वे स्थानक परिसरातही घडली। तर इकडे महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली गेली होती। तसंच जवळपास 13,000 बसेसच्या माध्यमातून भाविकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। यंदाच्या कुंभमेळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शाही स्नानाच्या ऐवजी अमृत स्नान असा शब्दप्रयोग वापरण्यात आला। हा मेळा अभूतपूर्व मेळा असाच म्हणावा लागेल। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, प्रयागराज, उत्तर प्रदेश।